मुख्यमंत्री शिंदे यांना न भेटताच शिवतारे आता वर्षा बंगल्यावरून निघालेले आहेत। 5.5 तास थांबल्यानंतर शिवतारे आता परत चालल्याचं पाहायला मिळत आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मुख्यमंत्री शिंदे आणि शिवतारे यांच्यामध्ये आज दुपारी चर्चा होणार होती, मात्र 5.5 तास थांबल्यानंतर देखील त्यांची भेट होऊ शकलेली नाहीये आणि त्यानंतर आता शिवतारे परतल्याचं पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट न होताच शिवतारे आता वर्षावरून निघालेले आहेत। तर 5.5 तास थांबल्यानंतर देखील या दोन नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकलेली नाहीये आणि त्यानंतर आता शिवतारे परत चालल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं बारामतीमध्ये अजित पवारांना थेट शिवतारे यांनी आव्हान दिलेलं होतं आणि त्यानंतर शिवतारेंची भूमिका नेमकी काय असेल या संदर्भात सगळ्यांचे नजरा लागलेल्या होत्या आणि आता मुख्यमंत्री शिंदेंसोबत आज दुपारी त्यांची भेट होणार होती। मुख्यमंत्री शिंदे त्यांची समजूत काढणार होते, मात्र मुख्यमंत्र्यांना न भेटताच शिवतारे आता वर्षावरून निघालेले। ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात, त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे। साधारण 1:15च्या सुमारास जे आहे ते विजय शिवतारे सरळ मुंबईला पोहोचले आणि वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला आले होते। तब्बल 5.5 तास उलटून गेले तरी सुद्धा विजय शिवतारे यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही। विजय शिवतारे हे वर्षा निवासस्थानी तासोन तास बसले, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते वर्षा निवासस्थानापासून अगदी काहीशा म्हणजे साधारण 500 मीटर अंतरावर असलेल्या नंदनवन या त्यांच्या शासकीय दुसऱ्या बंगल्यावरती मुख्यमंत्री त्यांच्या काही बैठकी घेत होते। मात्र स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना मुंबईला भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि तरी सुद्धा विजय शिवतारे यांना इतक्या म्हणजे साधारण 5.5 तासांपेक्षा जास्त वेळ का बसावं लागलं याचाच प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। कारण आपण बघतोय की आता मात्र विजय शिवतारे त्यांच्या मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांना घेऊन जे आहेत ते याच नंदनवन बंगल्यामध्ये जे आहेत ते पायी पोहोचलेले आहेत। वर्षा निवासस्थानापासून ते नंदनवन बंगल्यापर्यंत विजय शिवतारे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन नंदनवन बंगल्यावरती पोहोचले आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन बंगल्यावरती आहेत। विजय शिवतारे त्यांना भेटण्यासाठी नंदनवन बंगल्यावरती पोहोचलेले आहेत आणि कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे सुद्धा आता नंदनवनला पोहोचलेले आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते दिसत आहेत विजय शिवतारेंचे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार। सर, काय सांगाल की वर्षा निवासस्थानी तुम्ही बसलेला होतात? जे काही प्रतिक्रिया द्यायची ते स्वतः बापू तुम्हाला देतील। 10 ते 15 मिनिटांमध्ये बापू येतील आणि बापू तुमच्याशी संवाद करतील। किती कार्यकर्ते आले होते तुम्ही? साधारण 100 कार्यकर्ते आलेले आहेत, पण बापू तुमच्याशी बोलतील या विषयावर। मला सांगा की मुख्यमंत्र्यांची आज भेट होणार होती, तुम्ही थांबलेला होतात, शिवतारे साहेबांचा मूड कसा होता? काय म्हणत होते तुम्हाला? छान मूड होता, चांगला होता। आता साहेब चर्चा करून तुम्हाला सांगतील काय आहे। आम्ही बाहेर कोणीही कार्यकर्ता तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही देणार असं शिवतारे साहेबांनी स्वतः सांगितलं? आम्ही सांगितलेलं। आणि तुम्ही जे म्हणताय ना ते 5.5 तास थांबले, त्याला कारण आहे शिवसेनेचे काही वरिष्ठ नेते येणार होते आणि सगळ्यांची संयुक्त बैठक होऊन त्यातून निर्णय होणार होता। आता शंभूराजे देसाई साहेब आलेत, भुमरे साहेब आलेत आणि शिवतारे साहेब असे मुख्यमंत्री महोदय असे सगळे बसून आता निर्णय घेणार आहेत। मगाशी शिंदे साहेब ठाण्यात होते, त्यांची तब्येत ठीक नव्हती, मग ते दवाखान्यात जाऊन आले आणि मग आता वर्षावर आल्यानंतर आम्हाला इथे पाचारण करण्यात आलेलं आहे। मग इथे आम्ही बैठकीला आलेलो आहे आणि काही वरिष्ठ नेते शिवसेनेचे जे आलेत या सगळ्यांचा वाट बघत असल्यामुळे ते आता आल्यानंतर पुढचा निर्णय होईल। आता सगळे बसलेले आहेत, थोड्याच वेळात आपल्याला कळेल काय आहे। मुख्यमंत्र्यांनी शिवतारे सरांना कधी वर्षा निवासस्थानी यायला सांगितलं? म्हणजे साधारण भेटीची कितीची वेळ दिली होती? भेटीची साधारण 3च्या सुमाराचा वेळ होता। 3ला आम्ही साधारण 3-3:15च्या सुमाराला इथे आलो। आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय ठाण्यात होते, ठाण्यातून त्यांची काही तब्येत ठीक नसल्याचं कळालं आणि दवाखान्यात जाणार होते, दवाखान्यातून मग इकडे येणार होते। आता त्याप्रमाणे ते आलेले आहेत आणि काही नेतेही येणार होते, शंभूराजे देसाई साहेब वगैरे आलेले आहेत। आता ठीक आहे, संयुक्त त्यांची काही बैठक होईल। ज्योत्स्ना, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।